लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली आहे। सत्ताधारी भाजपने 3 दिवसांपूर्वी 195 उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली। मात्र यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता। महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मागण्यांमुळे जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे। मित्र पक्षांना कमीत कमी जागा देऊन अधिकाधिक जागा स्वतः लढवण्याची तयारी भाजपने केलेली आहे। लोकसभेमध्ये मित्रपक्षांना फारशा जागा देण्याचा भाजपचा विचार नाहीये। त्याबद्दल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे संतापही व्यक्त केलेला आहे। रामदास कदम, गजानन कीर्तिकर यांनी भाजपच्या भूमिकेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी बोलून दाखवली आहे। भाजपा अधिकाधिक जागा लढवण्यावरती ठाम आहे, त्यामुळे याचा शिंदेंना सर्वात मोठा फटका बसू शकतो। जागा वाटपावरून एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये जुळून येत नसल्याच्या जोरदार चर्चा आहेत। सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा सोडण्याच्या तयारीत आहे। भाजपकडे 32 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ 7 जागा देण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जातंय। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने 23 जागा लढवलेल्या होत्या, त्यापैकी 18 जागा जिंकल्या। या 18 खासदारांपैकी 13 खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले, पण भाजपने शिंदेंना 7 जागा देण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला जाऊ शकतो। भाजपने गेल्या वेळी लढलेल्या सर्व जागांसह यावेळी रत्नागिरी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, नाशिक, ठाणे तसंच मुंबईमधील दक्षिण आणि उत्तर पश्चिम हे मतदारसंघ भाजपने लढावेत अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे। भाजपला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत। गेली अनेक वर्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या जागांवर सुद्धा भाजपने दावा सांगितलेला आहे आणि जिंकायची खात्री असलेल्या जागा भाजपला हव्या आहेत आणि पराभवाची शक्यता असलेल्या जागा ते मित्र पक्षांना देऊ करत आहेत। आपल्या मित्र पक्षांचं लोकसभेमधील स्थान हे कमीत कमी असावं याच दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा बोललं जातंय। एकनाथ शिंदे यांचे खासदार असलेल्या अनेक जागांवरती भाजप लढण्यासाठी आग्रही आहे। खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभेवरती सुद्धा भाजपनेच दावा केलेला आहे। त्यामुळे संघर्ष सुद्धा पेटलेला आहे, तो अद्यापही शमलेला दिसत नाहीये। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ युतीमध्ये कायम शिवसेनेकडे राहिला। इथले विद्यमान खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटामध्ये आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असलेले उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इथून लढण्यासाठी इच्छुक देखील आहेत। पण भाजपच्या नारायण राणेंनी इथं दावा ठोकलेला आहे। इतकंच काय तर गोव्याचे मुख्यमंत्री असलेले प्रमोद सावंत हे देखील मतदारसंघामध्ये येऊन इथल्या पुढचा खासदार हा भाजपचा असेल असं म्हणत शड्डू ठोकून गेलेले आहेत। भाजपमधील या हालचालींच्या पार्श्वभूमीवरतीच शिवसेनेचे खासदार, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी सुद्धा आपल्याकडे भाजपचं अतिक्रमण नको आणि आपणच लढलं पाहिजे असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव वाढल्याची ही चर्चा आहे। मागील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा सर्वे केला। कोणत्या ठिकाणावरून कुणाला मतदारांचा कौल मिळेल हे भाजपने जाणून घेतलं आणि त्यामध्ये शिवसेनेच्या 4 ते 5 विद्यमान खासदारांबद्दल मतदारांमध्ये नाराजी असल्याचं सुद्धा दिसून आलं। उमेदवार जर बदलला तर शिवसेनेला जिंकण्यामध्ये अडचण येणार नाही असं सर्वेमधून समोर आलंय। त्यामुळेच भाजप शिवसेनेच्या काही जागा घेऊ शकते किंवा उमेदवार बदलण्याचा सुद्धा दबाव असेल। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती होते। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बंद दाराआड चर्चा केलेली आहे। या चर्चेमध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवण्यात आला का, नेमकी यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे। मात्र भाजप जिथं खात्री आहे तिथं लढण्यावरती ठाम असल्याचं दिसतंय, परंतु एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी कमी जागांवर तडजोड करण्यास तयार नाहीये आणि त्याचमुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार वेगळी भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता हा तिढा सुटणार की वाढणार, तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व Facebook वर फॉर द पीपलला सबस्क्राइब व फॉलो जरूर करा।